मित्रांनो एवढं भेटलं ना आपल्याला 1 किलो. बांगडी डान्स करते बघ बघा बघा पोचे बघा साईज बघा पोच्यांची तुम्ही फक्त हे बघा. नमस्कार मित्रांनो, मी विशाल कारभारेचं स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत कल्याणच्या फिश मार्केटला. स्पेशली आपण पोचे घेण्यासाठी चाललो आहे आणि आज कुकिंग पण करणार आहोत. पण आपण आज नदीच्या साईडला जाऊन कुकिंग करणार आहोत. तर तुम्हाला समजेलच पुढं लोकेशन आपला तुम्हाला आधी दाखवलेलं आहे मी लोकेशन तो व्हिडिओमध्ये. तर चला आधी आपण मार्केटला जाऊ, पोचे वगैरे घेऊ, मग निघू. आज वार पण आहे ना रे, मार्केटला गर्दी पण असू शकतं. ट्रॉफिक नाही, ट्रॉफिक आहे का सध्या एवढी तशी ट्रॉफिक नाही ना, एवढी ट्रॉफिक असतं नाही इकडे कल्याणला. संध्याकाळी ट्रॉफिक दिसत नाही, दुपारी नसतं एवढी ट्रॉफिक. चला मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहे मार्केटला. आता घुसूया आतमध्ये. पण मार्केट वगैरे पूर्ण एक्सप्लोर नाही करणार आहे, मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आपलं मार्केट. आता फक्त आपण पोचे घेऊ आणि निघू इकडनं. चेंबोऱ्या बघा इकडं गर्दी जाम आहे. सुक्या मच्छीवर गर्दी बघा मित्रांनो. मोठी द्या मित्रांनो, आपण मध्ये आलेलो येत पोचे मोठं मोठं. ही साईज घेतात, कुठली घेतात हे मित्रांनो एवढं भेटलं ना आपल्याला 1 किलो. साफ करून कुठे भेटतील? पोचे पोचे हे इथे पोराला आणले ना, साफ करायला आणले ना पोचे काकाजवळ. घेतले एकदम ताजं पोचे त्याचं. 10 पीस बसले ना आपल्याला मित्रांनो. साफ करायला इकडनं घ्यायचं, साफ करायला इकडे आहे मार्केट बिस्केट बघा. हे गाणं असतं मित्रांनो बघा. साफ करून घेतलेले आहे, साफ वगैरे करून झालेलं आहे आपलं. 1 किलो 1 किलोचं 30 रुपये घेतात मित्रांनो, 20 रुपये घेतात मित्रांनो. हे बघा गोऱ्या पाण्याचं मासं. हे इकडे पण पोचे, या चिंबोऱ्या पण भेटता इथं. मला पाहिजे असं देऊ शकता तुम्ही. यो कसा वाटाय मावशी? यो यो किती? 800 रुपये किलो. 1 किलोमध्ये किती बसतील तरी? 3-4 बसतील. हे बघा म्हणजे चिंबोऱ्या मला घ्यायचे असतील तर या बिंदा तिथं. चला निघू आता आपण घेतलेलंच पोचे. आता निघू आपण डायरेक्ट आपल्या लोकेशनला. चला. हे बघा इकडे पण चिंबोऱ्या आहेत बघा, गोऱ्या चिंबोऱ्या पण आहेत. कसा वाटाय? 700 रुपये वाटाय बघा. एकदम पैसे पण कमी आहेत एकदम, असं पण आहे महाग आहे. मित्रांनो तुम्हाला तर समजलंच असेल आपण कुठं आले आहोत कुकिंगला. तुम्हाला मध्ये जागा दाखवलेली तिथेच आले आपण कुकिंगला. जो आपला तला पण इकडे. चला मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहे. आता मला समजलं असेल आपण कुठे आले. हे बघा तलाव, तेवढं तलाव मासे पकडताना तुझं आहे कोणतरी वाटतं मित्रांनो. गल घेऊन मासे पकडायला आले वाटतं कोणतरी, काय माहिती कोण आहे. बघूया थांबा मित्रांनो. समुद्र आले काय हो ना, गल पण असं आणले मित्रांनो त्यांनी. तुम्हाला दाखवू दे बघा आता. हे बघा गलाव मासे भेटता करा. हा पण या आणले असं काय तू? त्याने असं गल आणले कसं काय समुद्रावरती आले मासे पकडायला. हे बघा भेटल्या कर. ही बघा गँग आली बघा आपली अशी. गाडी काय कुठं? तिकडे गाडी उडी टाकशील तू? अरे गाडी इथं ठेवायला लागत.
बांधा चाल ना काय कामाची गाडी. हे बघा मित्र आपलं आलेलं बघा, आपली गँग आलेली आहे बघा. हाय गाईज. चला मित्रांनो, चला मित्रांनो, आता जरा बरं वाटलं, सावलीन आलं होतं. आपण परत गेलतो मित्रांनो, चटई नव्हती आणली ना आपण, ते घरून जाऊन चटई आणली बघा. चला आता सामान वगैरे सर्व काढू, जेवण बनवून घेऊ. आता जाम भरपूर उशीर झाला तरी मित्रांनो. जागा बघा किती भारी, पूर्ण साफसफाई केलेली, पूर्ण प्लेन जागा आहे. यांची मस्ती चालली बघा पोरांची आपल्या. हे बघा सामान बघा मित्रांनो, खायला पण आणले चटर बटर टाइम तोडून आणल्या. हो साफ करून आणले ना पण मित्रांनो, कसं टेन्शन नाही. पुढचे बघा किती 10 पीस बसले. आता तुम्हाला असं वाटतं हे लाल कसं काय झालं, ते कधीपासून बाहेरच म्हणून तसं झालं ना मित्रांनो, पण ताजत. हे बघा कडक बघा एकदम. पाणी टाइम लावायला लागते. हे बाटला घेऊन येतो तो. उधर से अंदर अंदर जाओ. तो बाटला तिकडे ठेवले पोरं आपल्या. काय बोलशील पोरांना, पोरा बी ना नुसार विसरतात प्रत्येक गोष्ट, सांगायला लागते या इकडे. चला पोचे वगैरे धुवून झालेत आपलं. आता आपण गॅस बाटला आणले बरोबर. चूल पेट्रोलीच ते आपण चुलीसाठी काय बरं इथे दिसत नाही, तर आपल्या गॅसवरतीच बनवायला लागेल आज. पाटी वगैरे आपण, पाटी तर भेटलीच ती, विटा वगैरे दिसत नाही, तोरून ठेवलेली ते बघा. पाटी वगैरे भरपूर इकडे पण आहे बघ, उतरून पण आपण जमा केलीच ती. म्हणजे वंश बाटला घेऊन आले बघ, बांगडी डान्स करते बघ वंश बघा. आंबत नाही आंबा आलतं ना वंश, तर चांगलं नाही लागत ते आंबा. काढलं वाटतं कोणी चला म्हणजे तांबडी कापून घेऊ. आपण सिंपल बनवणार आहोत मित्रांनो. आपण वाटण तर घरूनच आणले बघा, ओला वाटण आपण घरूनच आणलेले. टाईम नाही लागणार मित्रांनो. पोचे 20-25 मिनटं होते. पोचे पण आपले बघा मीडियम साईज आणले ना, जास्त मोठं पण नाही ना बारीक पण नाही. हीच साईज मित्रांनो पोच्यांची भारी आहे का. आपला माल करी मित्र, माल नाही नॉनव्हेज नाही का. सप्टेंबरला आता पोच्यामध्ये आपण ट्राय करू. वैयक्तिक मन आवडतात ना म्हणून याला पण जय म्हात्रेला पण आवडतात लसूण. वैयक्तिक हो करायचे लसूण आवडतात ना अख्खं टाकायला, त्यासाठी वैयक्तिक 2 ठेवले ते. उभं धर परत तेल टाकू आपण. थोडा रस्ताच बनवायला लागेल मित्रांनो. आणले भात भरपूर आणले, भात घेतले आता 52 किलो भात आणले. तेल बरोबर आता गरम झालं मित्रांनो. हवा तेवढी सुटले काय सांगू तुम्हाला. तांबड टाकून घेऊया. तेव्हा वाटण आपण घरूनच आणले. मित्रांनो मस्त कलर आलेला आहे. आता आपण टाकू. लंगरी बारकी नाही पडणार ना न्यायला आपल्याला. बरोबर आहे ना. थोडा रसा ठेवायला लागेल मित्रांनो आपल्याला. भात आहे ना आज, आपण राईस आणलेलं आहे. थोडा रसा ठेवू आपण. असं काम शिजवायला तरी मित्रांनो 25 मिनिट अर्धा तास होईल. हे बघा मित्रांनो, हा वाटणामध्ये काय माहिती आहे का, अद्रक लसूण मिरची कोथिंबीर ओला वाटण आहे आपला. खोबरा वगैरे ना आपण काही जण खोबरा पण टाकतात, असं काय नाही, तुम्ही पण टाकू शकता. आम्ही नाही टाकतो. पाणी देऊ आपण आता.
उकोला येईल ना पोच्यानं आपल्या तेव्हा आपण वरचा पाणी टाकू. ही बघा आपली नदी बघा. चला तुम्हाला नदी दाखवतो आपली थोडी. इकडे बघा, इथे खाली बसणार होतो आपण मित्रांनो, पण खाली आवाज येत नाही म्हणून आपण वरती बसलं. हे बघा इकडे नदी बघा आपली. तेव्हा पण तुम्हाला दाखवलेला मध्ये आलेलो तेव्हा आपण. हे बघा इकडनं तुम्हाला पूर्ण नदी दिसेल आपली. ही बघा आपली नदी. तुम्हाला झूम करून दाखवतो बघा. हे बघा, हे बघा नदी. आपलं गांधारीचा ब्रिज. इकडे ओले पावसाला पूर्ण भरताय का मित्रांनो. इकडे पूर्ण पाणी म्हणजे जमा होते या साईडला. आता पोचे झाल्याशिवाय आपण भात नाही बनवू शकत, कारण की आपण बाटलं चूल नाही पेटवणार. बाटलं आणले बघ. मस्त उकोला आले बघ मित्रांनो. पाणी टाकून द्या, पाणी टाकायला लागेल आपल्याला, रसा लागेल मित्रांनो. मसाला कमी आहे का रे? बरोबर आहे ना? लसूण टाकतं का अक्का? हे मित्रांनो लसूण पण आपण ट्राय करतो आता. पोचेत आपण कधी टाकलं नाही लसूण, फर्स्ट टाईम. कोंबडा, मटन वगैरे, चिकन वगैरे त्यात टाकलेलं आहे. पण अरे वा, अरे परशील वंशनी बघा इकडे खायला बघा किती आणले. रात चिप्स आहेत मित्रांनो, टेन्शनच नाही. वंश भडकले, वंशने डायरेक्ट 10-12 आणले ना एक साथ चिप्स. हे बघा पोरा बघा आपली कशी. अंड्याला काय वाजता. इकडे आपल्या मागं नदीच आहे मित्रांनो. तुम्हाला दिसत असेल. आपण खालीच बसणार होतो, हवा नव्हती म्हणून आपण वरती बसलो होतो. इथे मस्त हवा सुटले बघा ना. आता मित्र मीठ वगैरे टाकून घेऊ आपण, कारण मीठ टाकलंच नाही आपण. मग आता टाकूया. उकाला बघा कसा आला मित्रांनो. हे बघा कसा रस्सा आपण ठेवलेला आहे मित्रांनो, कारण की आपलं भात आहे ना तर आपल्याला रस्सा लागल. हे बघा कसं पोचे बघा मित्रांनो. हे बघा रस्सा कसा. चला मित्रांनो पोचे झालेलंच आपलं. रस्सा ठेवायला लागेल आपल्याला, भात पण बनवायचं आहे ना आपल्याला. चला आता उतरू आपण ना, भात बनवून घेऊ. वाट बघतात तिथं जेवण नाही, नाश्ता पण नाही केला बोलतो. आम्ही इथं नको ना, इकडे ठेव, इकडे ठेव. पात्रावाली नको इथं ठेव ना. थांबना पत्रावली घे ना, भरपूरच ना आपल्या. चला बघा झालेत बघा. हे बघा पोचे. हे बघा थोड्या वेळात बघा पोचे बघा. साईज बघा पोच्यांची तुम्ही फक्त. हे बघा जैनी लसूण घेतले टेस्ट करायला. चला तो पण भात बनवू आपण. थांब घ्यायला पूर्ण बनवतो नाही, थोडा ठेवता. थोडा ठेवायला लागेल, कारण 1.5 किलो भात आहे. आणि आपण जेवायला किती 4च जण आहे. निहाल, संध्या आणि जय. कारण की वंश तर नॉनव्हेज खात नाही. भात वगैरे धुवून घेऊ आपण बनवू, कारण की मित्रांनो खूप भूक लागले. किती वाजले ना तरी पण वंश? भरपूर टाईम झाला ना. 3:30 झालं मित्रांनो. जेवणाचा टाईम आपला कधीच गेलेला आहे. काय करा मित्रांनो, टाईम भरपूर झाला आपल्याला. ही बघा ही गाडी आपण इथपर्यंत आणली आणि बाकीच्या गाड्या बाहेर लावल्या. ही एक गाडी आणली आपण इथे, कारण की आपल्याजवळ सामान होतं ना भरपूर, त्यामुळे. संध्या काय बोलतो तू? काही नाही, आपल्या व्ह्यूअर्ससाठी काय बोलणार तू? बसाला काय बोलता? एक पात्रावाली भरून दे, मी तिकडे जातो. हे बघा यार बोलतं जेवायला वाढून दे मला, मी झाडावर जेवता बोलतं. भात होता आपल्या मित्रांनो. इवा कोथमीर पण कापून ठेवली आपण पोचन टाकासाठी. थांब जरा पोच्यान कोथमीर टाकून दे. कापून ठेवले ती मस्त. रस्सा ठेवलेला बघ, ग्रेव्ही टाईप ठेवले आपण. मस्त बघा कसा कलर बघा. हे बघा रस्सा बघा किती भारी झाले बघा. असं वाटतं खातो कधी, पण भात नाही ना झालं आपला मित्रांनो, म्हणून थांबले. पाणी जास्त झाले वाटतं भातात. फायनली आपला भात झालेला आहे. तर साफसफाई करून झोप पक्का. भूक लागली मित्र, काय सांगू तुम्हाला. दुपारचे 3 वाजले. पत्रवले आपल्याला काम येतात तिथं पत्रावळे आणले ना आपण, नवीन आणले ना. पेटी घेऊ बरोबर. किती आहे बघ भात पण झालेला आहे आपला. भरपूर पण आहे आपल्याला. भात ठेवले थोडासा, आता कमी नाही भरला म्हणजे आपण काय हिशोबाने टाकणार. संध्याला बघा किती भूक लागली बघा, घाई झाली नुसती. एक नंबर झाला का वाटतं. असाच भरला. तर मी चाललो धारावा त्याला. झाराव जेवायला चालले का? माकार झाले बघा मित्रांनो, झाराव चालले जेवायला.
हे बघा इकडे जयनी चालू पण केला कार्यक्रम. लसूण मित्रांनो 2 लसूण टाकलेलं, भात व्हायच्या आधी जयने खाऊन टाकलं. भरपूर आहे रस्सा मित्रांनो आपण ठेवलेला आहे व्यवस्थित. तो बघ हे घ्या रे पोचे घ्या अजून भरपूर. हे बघा आपल्याला वाढलेले नाही. हो दिला ना. प्रॉपर रस्सा वगैरे म्हणजे असा ग्रेव्ही टाईप केलेला आहे बघा. म्हणजे पातळ पण नाही ना जास्त जाड पण नाही. पोचे ते दहाने विषय जास्त आहे पोचे. 12 पोचे होतो मित्रांनो. भरपूर आहेत मित्रांनो पोचे अजून. संध्या टेस्ट करून सांग कसं झाले. गरम तर असणार ना. आताच आपण भात उतरवलेलं आहे. जयनी सुरुवात पण केली इकडे बघा. कसं आले खाऊन बघ. ठेवायला पाहिजे होता. मस्त आले. डोक्यान मित्रांनो पोच्याच्या डोक्यान गोला पण असतात का लाल गोला. तीच खायला असली मजा. बघा बघा असं गोला बघा. बरोबर झालं ना. मीठ बीठ बरोबर आहे ना. भरलेला डोका बघा कसा काढले संध्याने. गोला आहे का डोक्यान? मग काय असला व्हायचं. गोला आहे ना डोक्यात. मसाले जाम गरम आहे मित्रांनो. जाम बरं. डोका बघा किती मोठा. पोच्या बघा साईज बघा पोचे. कधी पण मीडियम साईज पोचे घ्यायचे मित्रांनो. गोला बघू आहे काय. हे बघा हे बघा कसं. हे बघा कसं. जाम बर्गर मित्रांनो. जाम बर्गर बघा. गोला बघा एकदम ताजं पोचे होतं मित्रांनो. तुम्ही बघितलंच असतील. हे बघा गोला बघा. असली मजा ना मित्रांनो पोच्याच्या डोक्याने. बघा मावा बघा कसा दिसत असं तुम्हाला. गोला बघा. पोच्यांचं डोकं घायला मजा यायला मित्रांनो मासापेक्षा. याला बोलताना असली मावा. जायचा भात संपलेला इकडं. हे भात भरपूर आहे आपला. संपणार नाही मला वाटतं आपल्याला चौघांना. बर्फी का गोळा रस्सा भारी आले ना. गोलं काढून ठेवले संध्याने ते बा. बारीक पोरे का खाते हो. हे मनीष घेतो टाटवे. पाणी बघा मित्रांनो इथे गलासाने आणायला विसरलो आपण. तर आता बाटल्या घेतल्या आणि डायरेक्ट ओततात. बस रे टाकी भरल. भरली का टाकी. हे बघा फायनली मित्रांनो जेवण झालेलं आहे आपलं. पूर्ण संपलेलं आहे. पोचे एक राहिलेलं आहे फक्त. हे बघा यो जेवून बघा यो माकर झाला बघा लगेच इकडं. हे हॅलो हॅलो पाण्याची बाटली नाही आपली. हवेच्यामुळे पाण्याची बाटली आपली तिकडे गेली. ही बघा मित्रांनो पोरा जेवली ना झाडावर चढले ना बघा कसे. चला आपण पण जरा झाडावर एन्जॉय करू. झाडच भारी आहे मित्रांनो. हे बघा ना. एन्जॉय नको हे बघा हे बघा झाडच एवढा भारी आहे ना मित्रांनो. हे बघा ना मस्त सावली बिवली म्हणून एक बघा एक नंबर सावली. 30,000 कमी होतील. हे बघ हे काय बोलता नाही. आता फिरायला चालले कोणी परलं तर जागच कॅन्सल होतील बोलते पोरं आपली. परला तर काय जास्त लागणार नाही मित्रांनो. हे बघा घाबरलं ना बघा. त्यांचा घाम पडले. इकडे बसले आपल्या बादशाह. संध्याची पण बोलती बंद झाली. सांगेल कोण जातो बा. संध्याचा काही मुद्दा खोटी स्माईल देता का तो बा. हे संध्या दे स्माईल.
कोटी कोटची स्माइल देत तुटल तर सगळी पारू आपण सगळी पारू. इकडे ठेवले साईडला मग कावल्याचं नाव नाही ना कुत्रा तर इथे येणार नाही एवढं जेवायला. जाऊ दे येईल कोणी येईल त्याचा होईल फायदा. आता कोण येणार येऊन येऊन इथं कावला वगैरे येईल उद्या. आता तर संध्याकाळ झाली. सामान बिमान बघा टोपं आपली धुवायची आहेत. आता घरी गेल्या धुवा पण. चला मित्रांनो आजची व्हिडिओ आपण आता इथेच एंड करतो. जर तुम्हाला आपली आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.